निफ्टी वरती जात आहे किंवा निफ्टी खाली येत आहे, तर हे तुम्ही कसं ओळखणार की मार्केट बुलिश आहे की मार्केट बेरिश आहे? हे कसं ओळखणार? तर बघा, मार्केट मध्ये त्यासाठी तुम्हाला मार्केट कधी सरळ वरती जात नाही किंवा मार्केट सरळ कधी खाली येत नाही. तर बघा, त्यासाठी मार्केटला आवश्यक असतं ट्रेंड. कारण मार्केट एक कधी सरळ वरती जातं आणि पुन्हा खाली येतं, पुन्हा वरती जातं, पुन्हा खाली येतं. अशा पद्धतीनं मार्केट वरती आणि खाली जातं. त्यानुसार आपल्याला एक ट्रेंड बनवणं गरजेचं असतं मार्केटला. त्यानुसार ते ट्रेंड बनवत वरती जातं. मग आपल्याला मार्केट बुलिश आहे की बेरिश आहे हे कशावरून कळतं? ते कळतं आपल्याला ट्रेंडवरून. मग आपल्याला ट्रेंड समजणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला मार्केट स्ट्रक्चर समजण्यासाठी ट्रेंड समजणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. ज्यामध्ये अप ट्रेंड, एक असतं डाउन ट्रेंड आणि तिसरं असतं साइड वेज ट्रेंड. हे 3 ट्रेंड आपल्याला समजून घेणे फार गरजेचं असतं. तर त्यानंतर आपल्याला मार्केट स्ट्रक्चर हा इझिली समजू शकतो. तर बघा, मार्केट स्ट्रक्चर समजून घेण्या अगोदर एक महत्वाची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो. तर बघा, मार्केटमध्ये स्विंग हाय आणि स्विंग लो कसा ओळखायचा? तर बघा, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया स्विंग हाय आणि स्विंग लो. बघा, प्राइस वरती गेली, त्यानंतर खाली आली, परंतु खाली येण्या अगोदर ज्या ठिकाणी प्राइस टर्निंग घेतल्या त्या टर्निंगला आपण म्हणतो स्विंग हाय. काय म्हणतो? स्विंग हाय. ठीक आहे. स्विंग हाय. ठीक आहे. आणि त्यानंतर प्राइस खाली आली, पुन्हा प्राइस वरती जाण्या अगोदर ज्या ज्या ठिकाणी प्राइसने खालून टर्निंग घेतला त्या टर्निंगला म्हणतो आपण स्विंग लो. स्विंग लो. स्विंग लो. ठीक आहे. ह्या तुमच्या आता लक्षात आलं. पुन्हा बघा, प्राइस वरती गेली, खाली आली आणि ज्या ठिकाणी वरतून वरती गेली आणि ज्या ठिकाणी टर्न घेतला आणि खाली परतली त्याला म्हणतो आपण स्विंग हाय. पुन्हा प्राइस खाली आली आणि ज्या ठिकाणून प्राइसने टर्न घेतला आणि वरच्या दिशेने जायला सुरुवात केली त्याला म्हटले जाते स्विंग लो. या 2 कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेल्या असेल. स्विंग हाय आणि स्विंग लो. यानंतर तुम्हाला ट्रेंड समजणं फार इझी जाईल, म्हणून आपण स्विंग हाय आणि स्विंग लो या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर बघू आपण चार्ट वरती. तर बघा, या ठिकाणी स्विंग हाय आणि स्विंग लो कसं ओळखायचं? बघा, प्राइस या ठिकाणी आली, या ठिकाणी प्राइस वरती गेली, त्या ठिकाणी प्राइसने हाय बनवला, पुन्हा प्राइस खाली आली आणि पुन्हा या ठिकाणी थांबली. तर बघा, प्राइस वरती गेली आणि ज्या ठिकाणी टर्न घेतला त्याला म्हणतो आपण स्विंग हाय. प्राइस खाली आली आणि त्या ठिकाणी टर्न घेतला आणि पुन्हा प्राइस वरती जायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी टर्न घेतला होता याला म्हणतो आपण स्विंग लो. पुन्हा ज्या ठिकाणी प्राइस गेली त्या ठिकाणी तयार झाला स्विंग हाय आणि त्यानंतर प्राइसने खालच्या बाजूला टर्न घेतला बघायला मिळते. या ठिकाणी पुन्हा प्राइसने या ठिकाणी एक टर्न घेतला आणि पुन्हा प्राइस वरच्या दिशेने जायला लागली. याला आपण म्हणतो स्विंग लो. अशा पद्धतीने तुम्हाला स्विंग लो प्रत्येक ठिकाणी आयडेंटिफाय करता येते. या ठिकाणी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. अशा पद्धतीने मार्केटमध्ये एक हाय मार्क करायचा आणि लो मार्क करायचा. त्यानुसार तुम्हाला स्विंग हाय आणि स्विंग लो मार्क करणे सोपं जाईल. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक मेजर कन्सेप्ट या ठिकाणी समजली. आता समजून घेऊया अप ट्रेंड म्हणजे काय? तर बघा, प्राइस प्राइस कधी सरळ वरती जात नाही. तर बघा, वरती जात असताना प्राइस सरळ थोडी वरती जाते, पुन्हा खाली येते. बघा, प्राइस समजा की मार्केटमध्ये प्राइस ₹100 होती आणि यापासून मार्केटने सुरुवात केली. त्यानंतर प्राइसने या ठिकाणी ₹110 हाय बनवला, स्विंग हाय बनवला आणि पुन्हा प्राइसने या ठिकाणी परत आली. पुन्हा प्राइस वरती गेली आणि बनवली ती तिथे प्राइस ₹105, 110 वरून प्राइस ₹105 वर आली. पुन्हा प्राइस वरती गेली आणि खाली आली. आधी जेव्हा तिने स्विंग हाय बनवला त्या ठिकाणी प्राइसने एक नवीन हाय बनवला. बघा, पुन्हा प्राइस या ठिकाणी वरती गेली आणि या ठिकाणी प्राइसने एक प्राइस बनवली. तर बघा, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे, समजा या ठिकाणी ₹120 बनवले. बघा, जेव्हा प्राइस या ठिकाणी ₹100 110 गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा वरती गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा वरती गेली. तर बघा, जेव्हा प्राइसने या ठिकाणी वरती गेली त्या ठिकाणी एक हाय बनवला, तो म्हणजे एक स्विंग हाय बनवला. पुन्हा या ठिकाणी एक स्विंग हाय बनवला, त्यानंतर एक स्विंग हाय बनवला. तर बघा, हा जी प्राइस आपल्याला बघायला मिळते, जर आपण वरची जे आपले हाय आहे आणि खालचे आपले लो आहे. तर बघा, वरती जो हाय बनवलेला आहे तो पहिला हाय आहे हा दुसऱ्या हाय पेक्षा लहान आहे आणि दुसरा हाय जो तिसऱ्या हाय पेक्षा लहान आहे. तर बघा, पहिला हाय हा लहान आहे आणि दुसरा हाय हा मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी प्राइसने एक हायर हाय बनवला. म्हणजे जास्तीत जास्त बनवलेला बघा. पहिल्यापेक्षा जास्त बनवला. त्यानंतर बघा, त्यानंतर इथे ₹120 आहे आणि हे 115 आहे. तर मोठा कोणता आहे? तर 120 आहे. म्हणजे पुन्हा प्राइसने या ठिकाणी हायर हाय बनवला. तर मार्केट कसं जात आहे? तर मार्केट एक हाय हाय बनवत, नवीन हाय बनवत वरती जात आहे. आता खाली बघा, तर प्राइस
प्राइसला जर खालचं लो जर बघितलं तर या ठिकाणी प्राइसने 100 रुपये बनवलेले आहे पहिला लो, त्यानंतर दुसरा लो हा 105 रुपये आणि तिसरा लो हा 110 रुपये बनवले आहेत. बघा लो सुद्धा आपल्याला एक असेंडिंग ऑर्डर मध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे, म्हणजे चढत्या क्रमाने बघायला मिळतात. बघा लाईन जरी ड्रॉ केली तर प्राइस या ठिकाणी वाढत आहे. पहिला लो हा 100, दुसरा लो 105 आणि तिसरा लो हा 110. हा दुसरा लो हा पहिल्या लो पेक्षा मोठा आहे आणि तिसरा लो हा दुसऱ्या लो पेक्षा मोठा आहे, म्हणजेच आपण याला म्हणतो आपण हायर लो. अशा पद्धतीने जर मार्केटमध्ये स्ट्रक्चर बनत असेल त्याला म्हणतो आपण अपट्रेंड, त्याला म्हणतो आपण अपट्रेंड. तर बघा चार्ट वरती तुम्ही जाऊन बघू शकता की या ठिकाणी प्राइस या ठिकाणी प्राइसने सुरुवात केली आणि या ठिकाणी प्राइसने एक हाय बनवला आणि त्यानंतर प्राइस पुन्हा खाली आली, पुन्हा वरती गेली आणि पुन्हा खाली आली आणि त्यानंतर प्राइस वरती गेली. तर बघा अशा पद्धतीने ट्रेंड बनवून ती वरती जात आहे. जर आपण या ठिकाणी जर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर प्राइस आपल्याला एक वरती जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने जर स्ट्रक्चर बनत असेल तर त्याला म्हटलं जातं अपट्रेंड. या ठिकाणी अपट्रेंड म्हणजे काय हे तुम्हाला समजले असेल. त्यानंतर जाणून घेऊया डाऊन ट्रेंड म्हणजे काय. बघा डाऊन ट्रेंड म्हणजे प्राइस प्राइस या ठिकाणी आली आणि या ठिकाणी प्राइस खाली आली, खाली आली आणि पुन्हा प्राइस या ठिकाणी गेली, पुन्हा प्राइस वरती गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा प्राइस वरती गेली, पुन्हा प्राइस खाली आली. तर बघा या ठिकाणी जर आपण हे खालचे जे मानतो आपण याला लो मानला, ते वरती जे असते आपण स्विंग मानतो, हे आपण कन्सेप्ट बघितली. तर बघा प्राइसने समजा की या ठिकाणी एक 100 रुपये या ठिकाणी जर लो बनवलेला होता, प्राइसने या ठिकाणी हाय जो आहे 110 रुपये बनवलेला होता, असं लक्षात घ्या. आणि त्यानंतर प्राइस ड्रॉप झाली आणि प्राइसने या ठिकाणी 90 रुपये बनवला, 90 रुपये खाली आली. त्यानंतर प्राइस पुन्हा वरती गेली आणि पुन्हा प्राइसने या ठिकाणी 100 रुपये बनवले, पुन्हा प्राइस खाली आली आणि पुन्हा प्राइसने 70 रुपये या ठिकाणी बनवले, पुन्हा प्राइस वरती गेली आणि पुन्हा प्राइसने या ठिकाणी 80 रुपये बनवले आणि पुन्हा प्राइस खाली आली आणि या ठिकाणी आता तिने 60 रुपये बनवले. तर बघा प्राइस या ठिकाणी सुरू झाली, जे वरचा आपण स्विंग हाय म्हणतो. तर बघा पहिले प्राइसने 110 रुपये बनवले, त्यानंतर दुसरा जो हाय बनवला तो 100 रुपये बनवला. आता पहिला हाय पेक्षा दुसरा जो हाय आपल्याला बघायला मिळाला हा लो खूप त्यापेक्षा छोटा बघायला मिळाला. त्यानंतर बघा जो तिसरा हाय आपल्याला बघायला मिळतो स्विंग हाय, तो त्यापेक्षाही खूप लहान आहे. ठीक आहे, म्हणजेच याला आपण म्हणतो लोअर हाय. याला काय म्हणतो, जो हाय बनलेला आहे कसा बनलेला आहे, एकामेकापेक्षा कमी बनलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो लोअर हाय. खाली सुद्धा बघा की प्राइसने जे लो बनवलेले आहे ते एकमेकापेक्षा कमी बनवलेलं आहे. बघा 100 रुपयाहून प्राइस 90 झाली, त्यानंतर प्राइस 70 रुपये झाली आणि त्यानंतर 60 रुपये. प्राइस एक डाऊन ट्रेंड मध्ये म्हणजे जसं आपण असं डिसेंडिंग ऑर्डर लावतो तशा पद्धतीने प्राइस खाली जात आहे. तर बघा पहिली प्राइस पेक्षा दुसरी प्राइस कमी आहे, दुसऱ्या प्राइस पेक्षा तिसरी कमी आहे आणि तिसऱ्यापेक्षा चौथी कमी आहे. तर मग याला म्हणतो आपण लोअर लो. काय म्हणतो खालच्या याला आपण लो म्हणतो, तर आपण याला काय म्हणतो एकमेकापेक्षा प्राइस कमी आहे, तर याला म्हणतो आपण लोअर लो. तर या ठिकाणी तुम्हाला ही समजलं असेल. तर आता आपण चार्ट वरती जाऊन समजून घेऊया. बघा आता आपण चार्ट वरती आलो. बघा प्राइसने या ठिकाणी वरती गेलेली आहे, त्यानंतर प्राइस या ठिकाणी खाली आली, त्यानंतर प्राइसने या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा प्राइसने या ठिकाणी एक हाय बनवला, पुन्हा प्राइस या ठिकाणी खाली आली, पुन्हा प्राइसने या ठिकाणी काय बनवला एक लो बनवला, पुन्हा प्राइस या ठिकाणी हाय बनवला, पुन्हा प्राइस खाली आली, खाली आली आणि या ठिकाणी पुन्हा प्राइस केली, पुन्हा प्राइस खाली जाऊन पुन्हा खाली आली. अशा पद्धतीने आपल्याला एक ट्रेंड बघायला मिळत आहे, तो आपल्याला उतरत्या दिशेने बघायला मिळत आहे. डायरेक्शन त्याची उतरत्या क्रमाने. बघा या ठिकाणी स्विंग हाय जर आपण जर विचारात घेतले, तो पहिला जो हाय होता स्विंग हाय तो मोठा आहे, त्यापेक्षा दुसरा हा छोटा आहे, त्यापेक्षा तिसरा जो आहे छोटा आहे, त्यापेक्षा छोटा आहे. त्यानंतर बघा लो जर बघितला आपण, हा एकमेकापेक्षा लहान आपल्याला प्राइस आपल्याला ड्रॉप होताना बघत आहे. याला म्हणतो आपण डाऊन ट्रेंड. जर त्यामध्ये जर लोअर हाय, जर प्राइस जर लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन जर बनत असेल त्याला म्हणतो आपण डाऊन ट्रेंड. या ठिकाणी तुम्हाला डाऊन ट्रेंड म्हणजे काय हे समजलेलं असेल. आता बघा साइड बेस ट्रेंड म्हणजे काय, तर साइड बेस ट्रेंड म्हणजे समजा की प्राइस या ठिकाणी वरती गेली आणि खाली आली, पुन्हा प्राइस एक वरती गेली, पुन्हा प्राइस खाली आली, पुन्हा प्राइस थोडी वरती गेली, पुन्हा प्राइस खाली आली, पुन्हा प्राइस वरती गेली, पुन्हा प्राइस खाली आली. पण प्राइस एक रेंज मध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे. एक रेंज मध्ये प्राइस हायर हाय स्ट्रक्चर बनवत नाहीये आणि लोअर लो स्ट्रक्चर सुद्धा बनवत नाहीये. म्हणजे प्राइस एक रेंज मध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच यालाच म्हणतो आपण हाय बनवत आहे, पुन्हा लो बनत आहे, हाय बनवत आहे, पुन्हा लो बनत आहे. मार्केट वरती जात नाहीये, मार्केट खाली सुद्धा जात नाहीये, मार्केट वरती सुद्धा जात नाहीये, मार्केट खाली सुद्धा जात नाहीये. अशा ट्रेंडला काय म्हणतो आपण साइड वेज ट्रेंड असं म्हणतो. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल. बघा आता आपण मार्केट मधले तीन स्ट्रक्चर समजून घेतले. एक म्हणजे अप ट्रेंड,
जे प्राइस हायर हाय जर बनवत असेल त्याला म्हणतो आपण हायर हाय स्ट्रक्चर बनवत असेल तर त्याला म्हणतो आपण अप ट्रेंड. ठीक आहे. हायर लो, हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन बनवत असेल त्याला म्हणतो आपण अप ट्रेंड. त्यानंतर बघा प्राइस एक लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन जर बनवत जर प्राइस खाली येत असेल, लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन बनवून जर प्राइस खाली येत असेल त्याला म्हणतो आपण डाऊन ट्रेंड. लक्षात आलं. त्यानंतर बघा की प्राइस जर एक वरती जात असेल, खाली येत असेल, वरती जात असेल, खाली असेल, रेंज मध्ये जर फिरत असेल तर त्याला आपण म्हणतो एक साइडवेज ट्रेंड आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. तर हे 3 ट्रेंड तुमच्या लक्षात आले. तर बघा ज्यावेळेस मार्केटमध्ये एक हायर हाय स्ट्रक्चर आणि अप ट्रेंड असते त्यावेळेस ट्रेंड आपला हा बुलिश असतो आणि ज्यावेळेस मार्केट हा लोअर हायर लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशन बनत असते त्या ठिकाणी मार्केट हे बेरिश असते आणि ज्या ठिकाणी मार्केट हा लो आणि हाय हा सेम जर बनत असेल त्या ठिकाणी आपण साइडवेज मार्केट असं म्हणतो. आता समजून घ्या की अप ट्रेंड मध्ये एंट्री कशी घ्यायची. तर बघा अप ट्रेंड मध्ये एंट्री घेण्याची एक नियम आहे. बघा प्राइस एक हायर हाय स्ट्रक्चर बनवत आहे ते तुमच्या लक्षात आलं तेव्हा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की प्राइस एक हायर हाय स्ट्रक्चर बनवत आहे आणि हायर लो स्ट्रक्चर बनवत आहे. जेव्हा प्राइस पुन्हा एक हायर स्ट्रक्चर बनवून आणि पुन्हा जेव्हा प्राइस या ठिकाणी खाली येईल या ठिकाणी जर जर प्राइसने एक चांगला जर प्राइस ऑप्शन या ठिकाणी जर बनवला किंवा या ठिकाणी एखादा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एरिया असेल, जर या ठिकाणी एक चांगला जर बुलिश पॅटर्न जर कॅन्डलने बनवला त्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो आणि त्याचा जो प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याच्यापासून आपण एक स्विंग स्टॉप लॉस लावू शकतो आणि आपण रन करू शकतो पुढल्या स्विंग हाय पर्यंत. तर अशा पद्धतीने आपण ट्रेड घेऊ शकतो. तर बघा लाईव्ह चार्टवर बघूया. तर बघा या ठिकाणी प्राइस एक लो बनवला, त्यानंतर प्राइस एक हाय आली, स्विंग हाय बनवला, पुन्हा प्राइस खाली आली आणि पुन्हा प्राइस. आता आपल्या लक्षात आलं की प्राइसने या ठिकाणी हायर स्ट्रक्चर बनवला आणि प्राइस या ठिकाणी एक स्विंग हाय बनवून वरती गेली, पुन्हा प्राइस खाली आली. तर या ठिकाणी बघा की आपल्याला बघायला मिळत आहे की प्राइसने या ठिकाणी चांगला पॅटर्न बनवलेला दिसत आहे, जे की बुलिश अँगल आपण म्हणू शकतो. जर अशा पद्धतीने जर या ठिकाणी एक लो मध्ये जर चांगली कॅन्डल बनत असेल बॉटम मध्ये, तर स्विंग लो मध्ये जर एक चांगली कॅन्डल बनत असेल तर या ठिकाणी आपण त्याच्या नेक्स्ट कॅन्डलवर आपण एंट्री घेऊन मार्केटमध्ये आपण नेक्स्ट जो स्विंग आहे त्यापर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो आणि प्रिव्हियस जो कॅन्डल आहे त्याचा आपण एसएल ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण अप ट्रेंड मध्ये एंट्री घेऊ शकतो. त्यासोबतच अप ट्रेंड मध्ये एक दुसरी जी एंट्री आहे ती म्हणजे मार्केटमध्ये या ठिकाणचा जो स्विंग आहे त्या स्विंग आयला आपण मार्क करून हा नंतरची जे लेवल आहे त्या लेवलच्या वर जर ब्रेक होत असेल त्या ठिकाणी जरी आपण एंट्री घेऊ शकतो. तर ठीक आहे. तर बघा हा एक स्विंग हाय आहे. त्यानंतर बघा प्राइसने या ठिकाणी मार्क केलं आणि त्यानंतर बघा हा स्विंग हाय ब्रेक केल्यानंतर आपण थोडंसं या ठिकाणी छोटंसं आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बघायला मिळू शकते. बघा त्यानंतर पुन्हा एक स्विंग हाय आपण मार्क केला. या ठिकाणी छोटंसं प्रॉफिट बघायला मिळालं. पुन्हा या ठिकाणी बघा एक स्विंग हाय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. पुन्हा प्राइसने स्विंग घेतला. या ठिकाणी आपण एंट्री अवॉइड केली. पुन्हा या ठिकाणी बघा प्राइसने या ठिकाणी आली. या ठिकाणी बघा एक स्विंग हायला जर आपण एक लेवल मार्क केला त्यानंतर या ठिकाणी जर एंट्री घेतली तर आपल्याला या ठिकाणी एक रन केलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आपण अप ट्रेंड मध्ये एंट्री घेऊ शकतो. त्यानंतर बघा की डाऊन ट्रेंड मध्ये एंट्री कशी घ्यायची ते आपण बघूया. तर बघा बघा आता आपल्याला आता डाऊन ट्रेंड मध्ये एंट्री कशी घ्यायची ते बघायचं. बघा मार्केट एक लोअर हाय आणि लोअर लो स्ट्रक्चर बनवत जर प्राइस खाली येत असेल तर त्याला म्हणतो आपण डाऊन ट्रेंड. तर बघा चार्ट वरती आपल्याला कशी एंट्री घ्यायची बघा. प्राइसने या ठिकाणी एक लो बनवला, त्यानंतर या ठिकाणी एक लो बनवला, त्यानंतर पुन्हा एक प्राइस वरती गेली, त्यानंतर पुन्हा प्राइस खाली आली. तर बघा मागील जो लो होता तो ब्रेक झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्यापेक्षा मागील पेक्षा. त्यानंतर आपल्या लक्षात आलं की स्ट्रक्चर आहे. आता बघा या ठिकाणी प्राइसने पुन्हा एक लो बनवला, तो मागील लो पेक्षा खालचा लो बनवलेला आहे किंवा लहान बनवला हे आपल्या लक्षात आलं. या ठिकाणी स्ट्रक्चर लक्षात आल्यानंतर प्राइस पुन्हा वाढ बघायची. आल्यानंतर प्राइस आता या ठिकाणी एक लो बनवला. या ठिकाणी जर प्राइस ऑप्शनने जर
एक चांगला पॅटर्न बेरिश पॅटर्न जर बनवला तर या ठिकाणी आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो आणि तो नेक्स्ट जे स्विंग लो आहे त्यापर्यंत आपण त्याला रन करू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला एंट्री समजली असेल तर बघा पुन्हा सांगतो बघा हे लोकल लो जर पॅटर्न बनवत असेल बघा प्राइसने या ठिकाणी आपण आली या ठिकाणी वरती गेली पुन्हा खाली आली आणि पुन्हा वरती गेली पण आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी प्राइसने काय केलेलं आहे पुन्हा लोअर हाय बनलेला आहे. मग या ठिकाणी जेव्हा प्राइस येईल आणि पुन्हा जेव्हा या ठिकाणी एक चांगला एक रेजिस्टंट एरिया जर असेल त्या ठिकाणी जर एक चांगली प्राइस ऑप्शन बनत असेल एक चांगली बेरिश कॅन्डल या ठिकाणी तयार होत असेल तर बिलिश रिजेक्शन तयार होत असेल या ठिकाणी आपण एक पॅटर्न बघून त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो आणि नेक्स्ट जो स्विंग लो आहे त्यापर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. अशा आणि त्याच्या अगोदरची कॅन्डल आहे त्याच्या अगोदरची जी कॅन्डल आहे त्याच्या नंतर आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण एक स्विंग हाय आणि स्विंग लो आयडेंटिफाय करून तशाच पद्धतीने आपण लोअर हाय आणि लोअर लो कन्फर्मेशन ओळखून डाऊन ट्रेंड ओळखून आपण त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. तर हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल कशा पद्धतीने एंट्री घ्यायची. तर या नंतरचा जो आपला पार्ट 2 राहणार आहे त्या पार्ट 2 भागांमध्ये आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर समजून घेऊया. तर पार्ट 2 हा नक्की बघा.